मात्र जिंकला कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाने. आपण टॉस जिंकलाय तर आपला निर्णय काय असेल? आम्ही टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षणाचा निर्णय म्हणजे चेसिंगला पुन्हा एकदा पसंती केली. बॅटिंग अपोजिट संघाकडे चांगली आहे. तुमच्याकडे जर पाहायला गेलं तर तुमच्याकडे देखील एक समतोल संघ आहे. थोड्याशा चुका क्षेत्ररक्षणामध्ये होतात, काय सांगशील खेळाडूंना? क्षेत्ररक्षणामध्ये चुका होतात कारण कॉम्बिनेशन अजून नीट बसला नाही. पण या मॅचमध्ये पण आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चितच या मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. निश्चितच आपण यानंतर जातोय ते म्हणजेच वैभव परब श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल संघाचा कर्णधार आहे. वैभव, टॉस हरलेत, या आधी 2 टॉस जिंकले. या मॅच मध्ये टॉस जिंकला असतं तर काय पाहायला मिळालं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. निश्चितच वैभव, मगाची मॅच पराभूत थोड्याशा फरकाने झालाय. चांगलं खेळताना पाहायला मिळाले. चांगलं स्टार्ट मिळालं नाही. पहिल्या मॅच मध्ये जो स्टार्ट मिळाला तो दुसऱ्या मॅच मध्ये मिळाला नाहीये. सातत्य थोडंसं कमी पाहायला मिळालं. या मॅच मध्ये कशा प्रकारे रणनीती असेल? जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. यस वैभव, तुला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आपण पाहिलं ही मॅच महत्वाची आहे कारण का जो संघ पराभूत होणार तो इथे पराभूत या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर फेकला जाणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येक जण एक एक धावेसाठी संघर्ष करतोय. आणि संघर्षाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा कोणाची आहे? सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. दिनेश गावकर सर एक संघर्ष म्हणून, योद्धा म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं या सिंधुदुर्ग नगरीचा. आपण मॅच कडे जातोय जिथे एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल आणि त्यांच्या विरोधात कॅडबरी क्लब मसुरे. एका बाजूला दर्पण आचरेकर तर दुसऱ्या बाजूला वैभव परब यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते. कोण जिंकणार आणि कोणता संघ यानंतरची मॅच फ्रेंडशिप चेंदवनच्या विरोधात शेवटची मॅच खेळणार हे देखील पाहायचं. कॉमेंट्री बॉक्स जवळ जातोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपले प्रसादजी चाळके सर आपल्या वाणीतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. ओटू प्रसाद सर. यस, धन्यवाद सर. टॉस जिंकलाय कॅडबरी क्रिकेट क्लब मसूर क्रिकेट टीमने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलंय श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल या क्रिकेट टीमला. 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं षटक असेल टेप बॉलचं षटक असेल आणि टेप बॉलच्या षटकामध्ये सर्व क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या आतमध्ये असेल. त्यानंतर एक कंपल्सरी पॉवर प्ले षटक असेल ज्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या बाहेर असतील. श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित प्रीमियर लीग लिलाव पद्धतीने क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. 16 संघांचा सहभाग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आज 4 संघ कोकण पॅकर्स, श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल, फ्रेंडशिप चेंदवन आणि त्यानंतर कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे हे 4 संघ आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये क्रिकेट शेवटच्या लढतीसाठी ते क्वालिफाय झाले. ऍक्शन मध्ये स्ट्रायकिंग एंडला सचिन आचरेकर सज्ज होत आहेत. पहिला बॉल खेळण्यासाठी टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक्स्ट्रा बॉल. पहिला बॉल वाईड. पुन्हा एकदा टप्पा खाल्यानंतर त्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा चेंडू दाट. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केले गोलंदाज प्रथमेश पारकर याने. चांगली गोलंदाजी. पहिले काही चेंडू वाईड टाकले परंतु त्यानंतर तो कमबॅक पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे बनाम श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल. पुन्हा एकदा वेगवान 3 चेंडू तेज स्तरावर होता. 2 धावा मिळतील. वाईड बॉल आला आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू म्हणजे एकूण 2 धावा इथे प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा महत्वाच्या आहेत. धावा कशाही होत त्या बॅटने होत अगर एक्स्ट्रा असू देत. बॅटने धावा आतापर्यंत आलेली नाही परंतु एक्स्ट्रा तब्बल 4 धावा तोपर्यंत आल्या. त्यावेळेस खेळलाय फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अकोट टप्प्याचा बॉल त्यावर खेळलाय फटका स्क्वेअर लेगला. चांगली बॅटिंग आता पाहायला मिळते. वाईड बॉल आले त्यानंतर डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. आता षटकार देखील पाहायला मिळतोय. टेप बॉलचं षटक आणि या टेप बॉलच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. 10 धावा धाव पलकावर पाहायला मिळत आहेत.
स्पोर्टचा बॉल त्यानंतर टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल षटकार आला. त्यानंतर डॉट बॉल टाकण्यामध्ये यश प्राप्त केले. जर आपण पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रापासून असंच काहीसं घडतंय. एखादं षटक फलंदाज चांगले खेळत आहेत परंतु पुढचं षटक येत आहे ते गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. हे द्वंद्व हे रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. चांगले विकेट किपिंग पाहायला मिळते. विकास कदम विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय. वाईड बॉल आलाय. अजून एक एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतो. या षटकाचा विचार केला तर भरपूर एक्स्ट्रा धावा इथे बहाल केल्या गेल्या आहेत. जवळपास पाहिलं तर तब्बल 4 वाईड बॉल आतापर्यंत टाकले गेले आहेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली गेली होती. बॅटची कट आणि त्यानंतर एक धाव इथे प्राप्त होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण मागे क्षेत्रात चेंडू टेकलर झोन मध्ये जातोय. पुढचा बॉल चांगला फटका सचिन यांच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑफला. काय डिसिजन येतोय. 4 धावा. चौकाराचा इशारा आलाय पंचांचा. शेवटच्या बॉलला चौकार आलाय. पहिल्या षटकाच्या धावसंख्येत होईल बदल. ॲक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण हा फटका पाहतोय. एक चांगला फटका इथे खेळला गेलाय. फलंदाज सचिनच्या बॅट मधून 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आलाय. पहिल्या षटकांत धावसंख्या 16. पहिल्या षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकानंतर 16 धावा धावपलकावर एक चांगली सुरुवात आपल्या टीमला इथे मिळून दिले. सचिन या फलंदाजाने एक षटकार खेचला. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता गोलंदाजीसाठी पायस अल्मेडा हा गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक टाकण्यासाठी. दुसरं महत्वपूर्ण षटक असणारे 3 क्षेत्ररक्षक फक्त 30 स्कलच्या बाहेर असतील. पहिला बॉल ओव्हरपेच स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये कॅच टिपण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू अंतिम क्षणी हातामधून निसटलाय. डॉट बॉल आलाय. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले पायस अल्मेडाचे. जतीन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आलाय. आपण जर पाहिलं तर जतीन पायस बऱ्याच वेळा एकत्रित देखील खेळ आहेत. यावेळेस कट केलाय. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय. परतावा करतोय तोपर्यंत एकच धाव. हे बॅटल पाहण्यायोग्य असणार आहे. सचिन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आले तर पायस गोलंदाजी मार्कडे दोन्ही मालवण तालुक्यातील एक दर्जेदार खेळाडू आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आले तर पाहायला गेले तर प्रत्येक वेळी फिल्डिंगमध्ये चेंज केला जातोय. तो बदल केला जातोय कारण माहिती आहे प्रत्येक बॉल आता महत्त्वाचा. या मॅचमध्ये जर का हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मेहनत करावी लागेल. कष्ट करावे लागतील कारण महत्त्वाची मॅच. जर सामना जिंकला तर तुम्हाला अस्तित्व तुमचं टिकून ठेवता येईल परंतु जर का हा सामना पराभूत झाला तर तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. टप्पा खाल्यानंतर वळण घेणारा चेंडू बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये जरूर जास्त धावा आल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर का पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी पायस अल्मेडाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पेच बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडासा पुढे ठेवला होता चेंडू. त्यानंतर हा फटका खेळला गेला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी सचिन आचरेकर जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या 25 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. मात्र थोडासा कमी गतीचा चेंडू बेट झाला बॅटर. त्यानंतर विकेट किपरला देखील उलकावणे चेंडू मागे क्षेत्रात केलाय. टिकलर एक धाव मिळेल.
दोन षटकांचा खेळ होतोय समाप्त. दोन षटकांचा धावसंख्या 26 धावा 26. चांगली धावसंख्या 13च्या धावगतीने धावसंख्या आतापर्यंत. गोलंदाजी मार्केट गोलंदाजीमध्ये बदल होतोय. देवेंद्र हिंदळेकर हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. डावखोऱ्या त्याचा गोलंदाज आहे. तिथं अनेक स्पर्धांमध्ये याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं आहे. तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला पहिलं सिद्ध करावं लागेल. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL आपण खेळतोय. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केले. एकेरी दुहेरी धावा भरपूर महत्त्वाच्या ठरतील या मॅचमध्ये. त्याच्या सोबतीने षटकार चौकार देखील मारावे लागतील. एक फायटिंग टोटल स्कोर बॅटिंग करणाऱ्या टीमला करावा लागेल. फिल्डिंग मध्ये वारंवार इथे चेंज केला जातोय. कारण माहिती आहे दर्पण आचरेकर यांना प्रत्येक बॉल या मॅचचा महत्त्वाचा आहे, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर वैभव परब यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ ऑरियर्स पडेल. पुन्हा एकदा फटका आलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव. चांगला फटका होता. ओव्हर पिच बॉल होता आणि त्यावर फटका खेळला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी तिथे करत असताना फक्त एकच धाव इथे विरुद्ध संघाला देतोय. जतीन आणि सचिन ही जोडी आपण पाहतो. आतापर्यंत 28 धावांची भागीदारी रचली गेली आहे, जी महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. वेसोर पिच बॉल फटका फसलाय. नेविल झेलच्या खाली टिपलाय. झेल जतीन यांचा खेळ होतोय या मॅच पुरता समाप्त. आउट झाले जतीन आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीमचा स्वतः कॅप्टन कर्णधार वैभव परब दाखल झालाय. मॅन फ्रॉम कोटले. तर चेतार फलंदाजी करण्यासाठी वैभव परब यांची ओळख आहे, परंतु आज स्वतः टीमचे कॅप्टन आहे. ती जबाबदारी असणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये जात असताना. परंतु जर का पाहिलं तर जतीन थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत स्वतःवरच. जर पाहिलं ओव्हरपिच बॉल होता, तितका चांगला संपर्क साधता आला नाही, ते टायमिंग साधता आलं नाही आणि त्यानंतर तो कॅच नेव्हिल यांनी खूप सुंदररित्या टिपला. पहिला धक्का इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण एक चांगली भागीदारी रचली गेली होती दोन्ही बॅटरमध्ये. परंतु आता टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय कोटलेगावचा खेळाडू, परंतु समोर देखील तेवढाच ताकदवर गोलंदाज. यावेळेस पहिला बॉल खेळत असताना हवेत खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनून राहील प्रेक्षक. चेंडू जाईल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वैभव यांच्या बॅटमधून षटकार आलाय. वैभव जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकार आलाय. 6 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 34 धावा 34 ही धावसंख्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आता कमबॅक केले गोलंदाजाने. टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पाण्यात बॉलचा संपर्क नाही होऊ शकला. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हे डॉट बॉल गोलंदाजासाठी भरपूर महत्त्वाचे ठरतात, कारण तुम्ही जितके जास्त डॉट बॉल टाकाल तितका जास्त दबाव वाढणार फलंदाजावर आणि त्यानंतर विकेट मिळण्याचे चान्सेस देखील वाढतात आणि त्यामुळे तुम्हाला डॉट बॉल जास्तीत जास्त टाकावे लागतील. यावेळी सोडवलाय. हवेत खेळलाय फटका. फटका फसलाय. तितकं चांगलं टायमिंग नाहीये, परंतु इथे मिसअंडरस्टँडिंग 2 प्लेयर्स मध्ये झाले आणि त्यानंतर चेंडू जमिनीवर पडतोय आणि एकच धाव इथे पळून काढली गेली आहे. की वैभव यांना एक क्षणी असं वाटलं होतं की ही कॅच घेतली जाईल, परंतु तिथे 2 क्षेत्ररक्षकांची मिसअंडरस्टँडिंग. चेंडू मध्येच पडला आणि त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट केली गेली. षटक देखील समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांचा धावसंख्या 35 धावा 35 ही धावसंख्या स्कोर कार्डवर. या षटकाचा विचार केलाय. हे षटक चांगल्यारीत्या एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र इथे चांगली गोलंदाजी झाली. आणि 9 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. पायस सलवेडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे. पायस यांना बोलवण्यात येत आहे. समोर असणारे फलंदाज वैभव स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सचिन. सचिनने देखील खूप चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली. आता तर शेवटची 2 षटकं
पहिला बॉल फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरकडे कॅच टिपला गेलाय. आउट होईल फलंदाज वैभव. वैभव यांचा खेळ या मॅच पुरता थांबतोय. पस्तीस या धावसंख्येवर दुसरा धक्का. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अतुल माशिये यांची वर्णी मैदानाच्या आतमध्ये लागले फलंदाजीसाठी. अतुल यांच्यावर देखील जबाबदारी असते. प्रत्येक खेळाडूवर जबाबदारी असते कारण एकामुळे नाही तर टीममध्ये असले एकीमुळे आपण सामना जिंकू शकतो आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं योगदान हे भरपूर महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक खेळाडूला अगदी जबाबदारीने खेळावं लागतं. प्रत्येक खेळाडूची जबाबदारी तेवढीच असते. जितकं महत्त्व फलंदाजीला आहे, जितकं महत्त्व गोलंदाजीला आहे, तितकंच महत्त्व क्षेत्ररक्षकांना देखील असतं. असा क्रिकेटचा खेळ 11 जणांनी मिळून हा सामना जिंकवायचा असतो. वेस ओर पिच बॉल कव्हर क्षेत्रात फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल धावी ते कंप्लीट केले गेले. वैयक्तिक अकाउंट या मॅचमध्ये ते ओपन करतोय अतुल बॅटर. बराच काळ 9 सेकंडला आपण पाहिलं सचिन यांना, आता मात्र स्ट्राईक एंडला ते दाखल झालेत. सचिन एक जबरदस्त खेळी मागच्या मॅचमध्ये देखील सचिन यांनी केली होती परंतु ही मॅच देखील तितकीच महत्त्वाची असताना या मॅचमध्ये देखील तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. सिक्सर सुप्रीमोच्या बॉलने स्पर्धा खेळली जाते. सचिन स्ट्राईक एंडला सज्ज झालेत. वडागावामध्ये आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय. हे संपूर्ण ग्राउंड पाहिले त्याचे सुंदररित्या सजवलं देखील गेलंय. पुढचा बॉल पाय सलमेडा राईट आर्म उर्दू विकेट. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक विकास कदम सेलच्या खाली आले. टिपलाय सेल. आउट होतील फलंदाज सचिन आचरेकर. बॅक टू द डग आउट. सचिन आचरेकर 12 चेंडूने 21 धावांचे खेळ या मॅचमध्ये साकारला. एक चांगला खेळ त्यामध्ये पाहायला गेलं तर 3 चौकार 1 षटकार 5 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. पाय सलमेडा इथे विकेट प्राप्त करतायत सचिन आचरेकर यांची. विकास कदम यांनी तो झेल टिपला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. शटम बॉलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तितका चांगला संपर्क बॅट अँड बॉलचा होऊ शकला नाही. विकास जबडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला विकास, 9 सेकंडला अतुल. आता मात्र जर का पाहिलं तर कधी दोन्ही बॅटर आत्ताच मैदानाच्या आतमध्ये गेले तर म्हणजे जे सेट बॅटर होते ते बाद झाले. तर आता ही संधी गोलंदाजांना असणार आहे. आपण 9 सेकंडचा बॅटर पाहिला तर एकच चेंडू 9 सेकंडच्या बॅटरने खेळला. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिल्डिंग प्लेसमेंट बदलली जाते या फलंदाजासाठी. पुढचा बॉल चांगला फटका पाहायला भेटतोय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. स्ट्रायकिंग एंडला तिथे थ्रो केला गेलाय परंतु एक धाव काढण्यापासून नाही रोखू शकले. एक धाव कम्प्लीट. 37 धावा 37 ही धावसंख्या धावफलकावर. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आपण पाहतोय. 2 बलाढ्य खेळाडू, 2 ताकदवर खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही तिथे होऊ शकला. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाय सलमेडा चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना आपण पाहतोय. विकेट देखील प्राप्त केलाय. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला 30 या सगळ्याच्या बाहेर ठेवले गेलेत. हवेत फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय. झेल अजून एक विकेट इथे प्राप्त केली. कॅडबरी क्रिकेट क्लब बसूर क्रिकेट टीमने अतुल यांना माघारी पाठवलंय. पाय सलमेडा यांचं एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. या षटकामध्ये पाहिलं तर 3 गडी बाद केलेत आणि फक्त 2 धावा इथे खर्च केलेत. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज पाय सलमेडा यांच्या माध्यमातून.
ती पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केला. जो महत्वाचा होता तो कमबॅक तिथे केला गेला. शेवटच्या षटकाचा खेळ आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी माकडे गोलंदाज दर्पण आचरेकर, स्वतः टीमचा कॅप्टन गोलंदाजी माकडे सज्ज झालाय. आता तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निखिल परकर. मागच्या मॅचमध्ये केला चांगला खेळ निखिलने केला होता. स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत विकास, नॉन स्ट्रायकिंगला निखिल. शेवटच्या षटकाचा खेळ आणि गोलंदाज दर्पण आचरेकर गोलंदाजी माकडे सज्ज होत आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल जमिनीच्या सायन चेंडू ट्रॅव्हल करतोय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव. सिंगल धाव स्ट्राईक. रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल निखिल. 38 धावा 38 ही धावसंख्या स्कोर कार्डवर. 5व्या षटकाचा खेळ चालू. पुढचा बॉल दर्पण आचरेकर, थोडासा कमी गतीने टाकला, फुलटॉस होता. ऑन साईडला खेळलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, चेंडू अडवतोय तोपर्यंत एकच धाव इथे. ऑन साईडला जर का पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवले गेले आहेत. स्क्वेअरला एक मिड विकेट, नंतर मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध एक क्षेत्ररक्षक देखील ठेवला गेलाय. लॉंग ऑनला देखील क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस हवेत खेळलाय फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार विकास यांच्या बॅटमधून. 6 धावांनी धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावर 44 धावा. 44 ही धावसंख्या धावफलकावर. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग, परंतु त्यानंतरची 2 षटकं पाहिली तर जबरदस्त हाताळली गेली, परंतु 5व्या षटकामध्ये आता षटकार आलाय. शेवटच्या षटकाचा खेळ आणि शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारची फलंदाजी आवश्यकता असेल पाटीकांद्रे टीमला. श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल हा क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. फटका खेळलाय. लॉंगॉन क्षेत्ररक्षक पीठ चालाय, चेंडू थेट आता सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे. 4 धावांसाठी चौकार. थोडीशी चूक झाली होती धावसंख्येमध्ये. 45 धावा होत्या आणि आता चौकार येतोय. 49 धावा या स्कोर कार्डवर असताना तो पाहतोय आपण. चांगली बॅटिंग विकास चबडे यांच्या माध्यमातून होत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. विकेट. फलंदाज विकास यांची विकेट आली आहे. कमबॅक केले गोलंदाज दर्पण आचरेकर यांनी. अरमान भाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते फलंदाजीसाठी. अरमान दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. समोर आव्हान असणार आहे दर्पण आचरेकर या गोलंदाजाचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही होऊ शकला. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या 49 धावा. 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय कॅडबरी क्रिकेट क्लब मसूर क्रिकेट टीम समोर. 50 धावांचं लक्ष आहे. आपण पाहतोय श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाची सन्मानाची अभिमानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस. महत्त्वाची मॅच. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर धावा झाल्या आहेत 49 धावांचं लक्ष आहे. पुढच्या इनिंगमध्ये काय घडतंय काय बिघडतंय त्यासाठी मायक्रोफोनवर आवाजात बदल होणार आहे. आवाज असणार आहे जयेश पोटपडे यांचा. तत्पूर्वी आपण उद्या होणाऱ्या मॅचेसकडे आपण लक्ष देऊया. उद्या गार्गे स्पोर्ट्स बागमाळा, अमोल 11 मिडबाव, गंगेश्वर तळेरे, भाव्या स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी या टीम उद्याच्या दिवशी खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील दर्जेदार क्रिकेट या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. आवाजात बदल होतोय. आवाज असणार आहे जयेश पोटपोडे यांचा. 50 धावांचा लक्ष, 5 षटकांचा खेळ. आवाज जयेश पोटपोडे यांचा.
येस, आपण मॅच कडे देखील जातोय. महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये हरणारा संघ याचं आव्हान इथे मात्र संपुष्टात येणार आणि जिंकणारा संघ यानंतरची मॅच फ्रेंडशिप चिंतवनच्या विरोधात खेळणार आहे. ही मॅच महत्वाची आहे, जिंकणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी संघर्ष करणं देखील महत्वाचं आहे. संघर्ष इथे मात्र करताना दोन्ही संघ पाहायला मिळतील. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल याचं उत्तर निश्चितच या मॅच मध्ये लपलंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला आणि या पहिल्या इनिंग मध्ये धावा किती झाले? पहिल्या इनिंग मध्ये 49 धावा जमवल्या गेल्यात. 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि या 50 धावांचा पाठलाग इथे दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे. मी म्हणेन या मॅच मध्ये थोडंसं धावा कमी बनवल्यात, कारण का मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आकाश मसूरकर सारखा एक जबरदस्त खेळाडू त्यांच्या संघाकडे आहे. दर्पण आचरेकर आहे, त्याचबरोबर विकासला अजून देखील संधी मिळाली नाहीये. एक स्टारकास्ट खेळाडू तो देखील आहे या संघाकडे. जर पाहायला गेलं तर पायस अडमेडा देखील आहेत. चांगले टीम बांधणी इथे केलीच गेली आहे आणि मी म्हणेन थोड्याशा धावा, मी म्हणेन एक 10 धावा कुठेतरी कमी पाहायला मिळाल्यात. त्या 10 धावा इम्पॅक्ट टाकतील का? परंतु त्या 10 धावांसाठी ज्यात कमी धावा बनवल्यात त्यासाठी अतिरिक्त एफर्ट्स एक गोलंदाजांना लागवायचे. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता इथे तब्बल 50 धावांच्या मॅच दोन्ही संघांसाठी ऑन असणार आहे, कारण का दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत आणि म्हणूनच हे तुल्यबळ हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा पाहण्यासाठी वाडागावच्या वाडा शाळेतील मुली देखील ही मॅच पाहत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ती देखील मॅच पाहत आहेत. शाळा सुटले त्यांचं देखील जर पाहायला गेलं तर क्रिकेटवरती प्रेम आहे आणि म्हणूनच या पाठच्या मागे आपल्या ग्राउंडच्या पाठीमागे जे घर आहे त्याच्या वरतून ही मॅच पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण मॅच कडे वळतोय जिथे दोन संघ हे जिंकण्याच्या शर्यतीमध्ये एकमेकांचे पाय खेचताना पाहायला मिळतात. कोणता संघ वरती जाईल, कोणता संघ खालीच राहील, कोणत्या संघाचं आव्हान इथे संपुष्टात येईल, त्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. आपण मॅच कडे वळतोय आणि प्रेक्षक हे देखील जोडले गेलेत. आज जर पाहायला गेलं तर व्ह्यूज देखील भरपूर आले. ही स्पर्धा आतापर्यंत जर पाहायला गेली तर तब्बल 26,775 लोकांनी ही मॅच पाहिली. पहा किती 26,000 लोकांनी आज मॅच पाहिली. जबरदस्त मॅच आहे. ही देखील मॅच जबरदस्त होणार यात शंका नाही आहे. स्ट्राईकला दर्पण आचरेकर, टेनिस क्रिकेट विश्वातील महानतम खेळाडूंमधील एक नाव. पहिला चेंडू इथे जर पाहायला गेला तर हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी. टॅप बॉलचा पहिला चेंडू हा एक्स्ट्रा धावेसाठी जात आला आतापर्यंत. जेव्हा जेव्हा हाताळला तेव्हा तेव्हा एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्ची केली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज वैभवला स्वतः कर्णधाराला पाहतोय आणि त्याच्या विरोधात कर्णधारच आहे, म्हणजे ही शिलेदारांमधील लढत आहे. ओहो, इथे मात्र फ्लिक केलाय. स्क्वेअर रिझन मध्ये फटका केला. त्यानंतर एक धाव तर निश्चित होईल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? हो, प्रयत्न केलाय, कारण का क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि तिथेच संधी मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची आणि तो प्रयत्न हे सध्याच्या घडीला यशस्वी देखील झाले. 2 धावा कंप्लीट झाले आहेत. इथे आपल्याला संघर्ष अतिरिक्त करायचा आहे. क्षेत्ररक्षकांना साथ द्यायची आहे. क्षेत्ररक्षकांचा रोल या मॅच मध्ये महत्वाचा असणार आहे, कारण का एक एक धाव इथे मात्र किमती असणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 10 धावा आपण कुठेतरी कमी बनवल्यात. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव बहाल केली जाईल का? ओ, निश्चितच पंचांचा इशारा एक्स्ट्रा धावेचा आलाय. एक्स्ट्रा धाव रोखायचे आपल्याला. एक्स्ट्रा धाव महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव इथे उधळून चालणार नाहीये. हा चेंडू थोडासा खराब हाताला गेलाय. या चेंडूवरती थोडस एक्स्ट्रा एफर्ट्स, एक्स्ट्रा प्रयत्न, एक्स्ट्रा धावा, धावसंख्या एक्स्ट्रा मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत 5 धावा या दफलकावरती आलेत. 5 धावा दफलकावरती आलेत. थोडस खराब षटक. एकच चेंडू हाताळला, 5 धावा दिलेत. मी म्हणेन इथे चूक राखावं लागेल. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये. चूक करतायत सातत्याने. कुठेतरी या गोलंदाजाला हौसला वाढवण्याची गरज देखील आहे. ती गरज इथे मात्र निर्माण झाली आहे. त्याला इथे थोडस मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्नच केले जात नाहीये. कोण आलं नाहीये आत्ताच्या घडीला. आपण पाहतोय निश्चितच आता मात्र आलेत. बातचीत केली जाते. गोलंदाजाचा मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता पाहायचंय आता काय रिझल्ट पाहायला मिळेल. फ्रीट आहे या चेंडूवरती. पुन्हा एकदा निश्चितच वाईटचा इशारा. फ्रीट इथे कंटिन्यू असेल सातत्याने. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर वाईट चेंडू हाताला गेला. आतापर्यंत सलगचा हा 4था वाईट असेल. निर्णायक मॅच आहे. हे मॅच जर जिंकायचे असेल तर एक एक धाव इथे मात्र महत्वाची आहे आणि या टॅप बॉल मध्ये एक्स्ट्रा धावा बहाल केल्या जात आहेत.
ओहो, हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली, रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय. धाव संख्या ही रोखली जाते 7 या आकड्यावरती. 7 धावा फलकावरती लागलेत. वैभवला पाहतोय, 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. एक्स्ट्रा धावेंचं षटक राहिलंय. ड्राईव्ह केलाय, सुरेख फटका सजवला जातोय. ही खासियत आहे या खेळाडूची, कोणत्या क्षणी कोणते फटके खेळायचे हे त्याला माहिती आहे, कोणत्या क्षणी आपल्याला इथे पिकअप स्ट्रोक खेळायचे आहेत हे त्याला माहिती आहे. इथे फक्त दिशा दिली आणि या चेंडूवरती ड्राईव्ह केल्यानंतर एक जबरदस्त फटका नॉन स्ट्राईक एंड वरती. आपण दर्पणला देखील पाहतोय, तर स्ट्राईकला लतेश देखील आहेत. ओहो, हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलाय. फलंदाजच्या जवळून, अगदी जवळून हा चेंडू इथे मात्र डॉट इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळलाय. 4 चेंडू हाताळले गेलेत आणि या 4 चेंडू मध्ये 8 धावा फलकावरती. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती हलक्या हाताने पुश केलंय. त्यानंतर पॉइंटला इथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगली फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव संघाच्या खात्यामध्ये असेल. 5 चेंडू झालेत आणि 9 धावा फलकावरती. हे जर एक्स्ट्रा धावा सोडल्या तर ओव्हरऑल चांगली गोलंदाजी केली आहे. जेव्हा जेव्हा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली तेव्हा फलंदाजांना अडचणीत आले, परंतु एक्स्ट्रा धावा या कुठेतरी धावा वाढवताना प्रयत्न करताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवला. वा, स्लॉगचा फटका 6 धावेसाठी खेचला गेलाय. जबरदस्त, हे हेलिकॉप्टर डायरेक्ट मालवणात गेलंय. षटकार 6 धावेसाठी. हा चेंडू देखील कोणता वापरलाय? सिक्सरचा चेंडू आहे आणि याचं ब्रीद वाक्य काय सर? मनीष सर, याचं ब्रीद वाक्य हेच आहे, लगा तो षटकार. आणि इथे लगावला गेलाय षटकार. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चांगला फटका सजवला गेला. 6 धावा आल्या. धाव संख्या 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 15 बनवल्या गेल्यात, म्हणजे संघ हा सध्याच्या घडीला स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे. परंतु दुसऱ्या संघाला कमबॅक देखील करायचा आहे. कमबॅक होतो का हे देखील पाहायचंय. तोपर्यंत सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया. ओर टू डीसी. ओहो, हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला जातोय. गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय? गोलंदाजी मार्कवरती देवगड टेनिस क्रिकेट विश्वाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली जाते असा एक जबरदस्त गोलंदाज निखिल परकर. आपण त्यांना देखील पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी त्यांनी देखील कित्येक मॅच मध्ये केली आहे. शॉर्ट पिच पद्धत चेंडू, हा चेंडू टाकायचा नाहीये, नाहीतर त्याच्यावरती पुल. सक्सेसफुल चेंडू गुल झालाय. षटकार आलाय. 6 धावेसाठी फटका घेतला गेला. 21 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, सक्सेस इज नॉट अ परमनंट अँड फेलियर इज नॉट अ फायनल. नेव्हर स्टॉप वर्किंग आफ्टर सक्सेसफुल अँड नेव्हर स्टॉप ट्राईंग आफ्टर फेलियर. अपयशी जरूर झालाय, परंतु प्रयत्न करणं सोडायचं नाहीये. ओहो, हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला. हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला जातोय. परंतु इथे डिसिजन आलाय एक्स्ट्रा धावेचं देखील. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ होतीये. धावसंख्या आतापर्यंत 22 या आकड्यावरती. या मॅच मध्ये आपल्याला धावसंख्या ही रोखायची आहे, परंतु आपण धावसंख्या वाढवण्यामध्ये फलंदाजांना इथे यश देत आहे. ओहो, चांगला चेंडू, एक मॅजिक चेंडू हाताला गेलाय. आधी सुरुवातीला बॅटचा फेस खुला होता. चेंडू चांगल्या टप्प्यावरतून वळतोय हे पाहिल्यानंतर बॅटचा फेस थांबवला. अप्रतिम इथे मात्र चेंडू डिलिव्हर केला जातोय. चेंडू आतापर्यंत जर पाहायला गेलं तर हाताला गेले 3 चेंडू सक्सेसफुली हाताला गेलेत. धावसंख्या आतापर्यंत 22 झाली, म्हणजे 9 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. ओहो, हा चेंडू चांगल्या प्रकारे धीम्या गतीने टाकला होता. त्याच्यामध्ये फलंदाजाला वाटलं होतं हा वेगात येईल, परंतु धीम्या गतीने आलाय आणि तिथेच थोडस गतीने इथे फलंदाजाला चकवा दिला. धावसंख्या आतापर्यंत 23. लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून जरूर झाला. 23 या फलकावरती देखील आले आहेत. मित्रांनो, ही स्पर्धा कोणाची आहे? दिनेश गावकर मित्र परिवाराची स्पर्धा आहे. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस. जबरदस्त मॅच. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 चेंडू अजून देखील या षटकातील बाकी आहेत. 23 फलकावरती लागले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत.
निखिल प्रकार आपण त्यांना देखील पाहतोय, त्याच्या विरोधात दर्पण आचरेकर, बेस्ट वर्सेस बेस्ट लढत. ओहो, इथे मात्र फुलर लेनचा चेंडू कार्पेटच्या साईने फटका सजवला गेलाय एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र भेदण्याचा कारनामा, एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा होता. फेकी थोडीशी खराब झाली, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते आणि म्हणून गेलाय. मॅच अजून देखील आहे, मॅच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडे अजून देखील आहे, फक्त पॉझिटिव्ह विचार महत्वाचे आहेत. ओहो, आडव्या बॅटने वा जबरदस्त लपेटला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शानदार कणकणीत षटका. हा सिक्सर बॉलचा सिक्सर लगा तो षटकार, 6 धावा. दोन षटकाचा खेळ संपुष्टात. 2 षटकामध्ये 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकामध्ये 30 धावा म्हणजेच निम्मा पल्ला पार केला गेलाय. अजून निम्मा पल्ला पार करायचा आहे मित्रांनो. दिनेश गावकरांची स्पर्धा आहे आणि त्यांचा मुलगा देखील इथे कष्ट करताना पाहायला मिळतोय. त्यांचा मुलगा जर पाहायला गेलं तर या वडिलांच्या स्पर्धेमध्ये त्याचा मोलाचा वाटा आणि आज त्याने स्वतःचा स्टॉल लावलाय. पहा, घरच्या जबाबदाऱ्या ज्याला माहिती झाल्या तो यशस्वी देखील झाला, हे देखील महत्वाचं आहे. त्याला माहिती आहे वडिलांनी इथे आपल्याला यशाचं शिखर कसं गाठायचं हे शिकवलंय. आता मला बिझनेस, वडिलांच्या नावावरती मला जगायचं नाहीये, माझं स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि म्हणूनच त्याने इथे एक स्टॉल टाकलाय आणि त्याचा देखील स्टॉलचा निश्चित केली आहे. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या कितीवरती पोहोचली आहे? 49 धावांचा पाठलाग करत असताना इथे 35 धावा फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते, निश्चितच चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती वा जबरदस्त फटका खेळलाय, परंतु थोडस ताकद कमी पाहायला मिळाले आणि जी साजेदारी 35 धावांची बनवली गेली होती त्या साजेदारीला थोडस का होईना ब्रेक जरूर लगावला गेलाय. थोड्याशा आशा पल्लवित झाल्या, परंतु याच आशेवरती जर पाहायला गेलं तर जग अवलंबून आहे. 2 अक्षरांचा शब्द आशा आहे, परंतु याच अक्षरावरती सध्याच्या घडीला फिल्डिंग करणारी टीम देखील पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 35, आवश्यकता अजून देखील 15ची आहे. 15 चेंडू 15 धावा, जेवढे चेंडू तेवढ्या धावा बनवायचे आहेत. म्हणजे फलंदाजांसाठी ही मॅच जवळजवळ आता यशाच्या टप्प्यावरती आले आहे. परंतु गोलंदाजांना काय करायचं आहे? गोलंदाजांना इथे अतिरिक्त प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं देखील म्हटलं जातं. प्रयत्नांशिवाय यश कधीच मिळत नाही. लाख अडचणी आल्या तरी पर्याय एकच असतो, तो म्हणजेच संघर्ष, आणि तोच संघर्ष आपल्याला सध्याच्या घडीला यशाच्या शिखरावरती पोहोचवणार आहे. धावसंख्या 35, 15ची आवश्यकता अजून देखील आहे. बनवल्या जातील की रोखल्या जातील हा प्रश्न जरूर आहे. ही स्पर्धा कुठची आहे? दिनेश गावकर मित्र परिवाराची स्पर्धा, सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची स्पर्धा, अनोखं आयोजन, जबरदस्त अशी मॅचेस आणि आजची ही महत्वपूर्ण लढत. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये सेफ फटके इथे मात्र पाहायला मिळतोय. एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. एक धावा देखील बनवल्या तरी ही मॅच जिंकली जाऊ शकणार आहे, कारण का जिंकण्यासाठी अजून देखील 14 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 14 धावा. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. धाव संख्या रोखली. सूरज राऊतला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये या युवा खेळाडूने केली आहे. 36 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 36, 36 धावा. इथे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. त्यांनी सांगितलंय की आज चेंडू आम्हाला वाटतोय की एक्स्ट्रा धावांसाठी आहे, परंतु इथे बॅटिंग टीमने चॅलेंज केले. एक रिव्ह्यू त्यांच्याकडे आहे आणि याच रिव्ह्यूचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहायचंय या चेंडूवरती निर्णय काय येईल. इट्स
फेअर डिलिव्हरी. अंपायर्स कॉल कडे वळत आहेत. पंच तिसऱ्या पंचाने देखील सांगितले इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडंसं शफल खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा दफलकावरती धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 36. अजून देखील 13 चेंडू 14ची आवश्यकता अजून देखील या मॅच मध्ये. मॅच एक धावेसाठी संघर्ष पूर्ण होत असताना पाहायला मिळते. हा चेंडू निश्चितच एक्स्ट्रा धावेचा इशारा केला जातोय. इथे जे पाठी मुली देखील मॅच पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून हा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. म्हणजे पहा त्या किती इन्व्हॉल्व आहेत येणाऱ्या काळामधील. यांच्यामधून देखील एक भारतीय क्रिकेटमध्ये वर्चस्वाची लढाई खेळताना पाहायला मिळेल. ओहो, या चेंडूवरती फटका हवेत आणि इथे ओहो टाळ्यांचा गजर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून झालाय. कारण इथे धक्का क्रमांक 2 आलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. डीजे मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे नशीब लिहायचं असेल तर लेखक देखील स्वतःच व्हावं लागतं. स्वतःच्या आयुष्याची कहाणी स्वतःच्या हाताने लिहिणारा मॅन फ्रॉम वांगणीचा खेळाडू प्रथमेश पारकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बॅटर आहेत. ज्याप्रमाणे शरीरयष्टी त्याप्रमाणे लांब षटकार मारण्याची क्षमता असणारा खेळाडू बॅटिंगसाठी तो देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. त्याची साथ कोण देणार आहे? दर्पण आचरेकर तो देखील साथ देताना पाहायला मिळतोय. प्रथमेश पारकर. प्रथमेश म्हणजे विघ्नहर्ता म्हणजे गणेशाचं रूप म्हणजे प्रथमेश आणि तोच इथे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जतीन कांबळे तो देखील जबरदस्त गोलंदाज आहे. हो, त्याच्या विरोधात वा पिकअप स्ट्रोक फटका लाजवाब लगातो षटकार 6 धावा. काय फटका सजवलाय पहा. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या वाढताना पाहायला मिळाली. धावसंख्या 43 या आकड्यावरती. परंतु प्रयत्न करणं कधीही सोडू नका. प्रयत्न करा. अपयश म्हणजे शेवट नाहीये की ट्राईंग फेल्युअर इज नॉट द एंड असं म्हटलं जातं. ओहो, हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताला गेलाय. पंचांचं फिंगर अप म्हणजे काय होईट आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. जावं लागतंय. मोठा अडथळा दूर केलाय आणि सध्याच्या घडीला इथे जतीन कांबळेने सांगितलंय ही मॅच संपली नाहीये. संघर्ष आमच्या माध्यमातून होणार. शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि इतिहास घडवणार. जबरदस्त चेंडू टाकलाय. त्रिशेषावा फलकावरती बॅटिंग साठी कोण आलंय? बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये विनय धुरी आपण त्यांना देखील पाहतोय. विनय धुरी हे देखील लोणला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. विनय धुरी स्ट्राईक वरती आपण त्यांना देखील पाहतोय. दोन्ही खेळाडू नवीन आहेत म्हणजे आता नवीन कहाणी लिहिली जाणार आहे. नवीन कहाणी मॅच मध्ये ट्विस्ट आले का पाहायचंय. ओहो, इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक झेल खाली. ही विकेट म्हणजे कमबॅक वा टाळ्यांचा गजर थोडासा या मॅच मध्ये जतीन कांबळेसाठी होऊन जाऊ द्या. या मॅचचा रिझल्ट काय येऊ द्या. परंतु जतीन लढताना पाहायला मिळत आहेत. हे महत्वाचं देखील आहे. तुमच्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी खास आहे. रडू आलं तरी रडा परंतु लढा. कारण का जे लढतात तेच इतिहास घडवतात. सध्याच्या घडीला इतिहास घडवण्यासाठी जतीन कांबळे सज्ज झालाय. तो सांगतोय ही मॅच सोपी नाहीये. या धावा आता मात्र फक्त 7 हव्या असतील परंतु आम्ही या मॅच मध्ये एक साथ लढणार आहोत.
बॅटिंग साठी कोण आलंय? बॅटिंग साठी ज्याने किरण खतकर सर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक हुबरी बेळगाव पर्यंतचा प्रवास केला आणि त्याचबरोबर या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यंत 12 पेक्षा जास्त हाफ सेंचुरी लगावल्या आहेत. या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा रिव्हर्स किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं असा एक जबरदस्त फलंदाज, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका कणकवली आणि गाव पियारी असा फलंदाज मिस्टर 360 विकास कदम संघाचा विकास साधण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. ओहो, इथे मात्र चांगला फटका स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका केलाय. डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत, क्षेत्ररक्षण खराब झालंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 45 म्हणजे हिटमॅन कामगिरी म्हणजे 45 धावा म्हणजे रोहित शर्मा म्हणजे हिटमॅन आणि हिटमॅन कामगिरी आपल्याला देखील करायची आहे. धावसंख्या 45 झाल्या आहेत, अजून देखील 5 ची आवश्यकता आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय विकास कदम यांना देखील. विकास कदम जर क्रिकेटर नसते तर काय, विकास कदम जर क्रिकेटर नसते तर एक चांगले ऍक्टर हे आपल्याला पाहायला मिळाले असते. त्याच्याविषयी देखील आपण बोलणारच आहोत. या चेंडूवरती फटका रिवर्सचा केलाय. रिवर्स किंगने रिवर्सचा फटका खेळणार नाही असं होणारच नाहीये. रिवर्सचा फटका केलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. निश्चितच विकास कदम हे जर प्रोफेशनल खेळाडू नसते तर एक चांगले ऍक्टर पाहायला मिळाले असते, कारण का मुंबई युनिव्हर्सिटी कडून 2013 मध्ये बेस्ट ऍक्टरचा एक गोल्ड मेडलिस्ट हा देखील आहे आणि ऐन आषाढात पंढरपुरात ही एकांकिका त्याची सर्वोत्तम गाजली देखील होती. असा हा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती तो देखील पाहायला भेटतोय. त्याच्या विरोधात जतीन कांबळे जबरदस्त कामगिरी, 5 चेंडू हाताळलेत, 9 धावा खर्ची केल्यात आणि 2 विकेट हे बॅक टू बॅक त्यांनी मिळवल्यात आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिल्या. या चेंडूवरती इथे मात्र जर पाहायला गेलं तर चांगला फटका केलाय. एक तर धावेने एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही झालाय. इथे या मॅच मध्ये अजून देखील जर पाहायला गेलं तर 3 धावा बनवायचे आहेत. किती चेंडू आहेत? 6 चेंडू, 3 ची आवश्यकता आहे. म्हणजे फलंदाजांना एफर्ट एक कमी लावायचे आहेत परंतु गोलंदाजांना एफर्ट हे दुप्पट लावायचे आहेत, कारण का 6 चेंडू 3 धावा रोखायचे आहेत. जबरदस्त मॅच रंगली आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. आज आपल्याला एक वेगळं पण पाहायला मिळते. स्क्रीन लगावल्या गेल्या आहेत. 2 स्क्रीन पाहतोय. 2 स्क्रीन वरती काय आहे? प्रेक्षकांची अतोट गर्दी पाहायला मिळते. आतापर्यंत किती प्रेक्षक आले आहेत मॅच पाहण्यासाठी? जवळजवळ 1,500 ते 2,000 प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. गर्दी प्रचंड आहे आणि या गर्दीच्या प्रचंड गर्दीमध्ये स्क्रीन देखील फुल आपल्याला पाहायला मिळते. पहा स्क्रीनवरती आपल्याला एकच चित्र पाहायला मिळते, प्रेक्षकांची अतोट गर्दी. ही प्रेक्षकांची गर्दी कोणामुळे आहे? निश्चितच दिनेश गावकर सर यांच्यामुळे आहे, कारण का ही स्पर्धा त्यांची मानाची स्पर्धा आहे. जबरदस्त स्पर्धा, पहिलं पर्व, परंतु या पहिल्या पर्वामध्ये अटके नियोजन केलंय. टॅप बॉलचा वापर केलाय आणि टॅप बॉलचा वापर कशासाठी केलाय? सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वातून येणाऱ्या काळामध्ये एक चांगले खेळाडू घडावेत, येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्गला अजून दर्शन बांदेकर मिळावे यासाठी हे आयोजन केलं गेलंय, कारण का सिंधुदुर्गचा एकमेव खेळाडू जो ISPL ची स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. आता मात्र मॅच कडे पुन्हा एकदा जातोय. जिंकण्यासाठी कितीची आवश्यकता आहे? 6 चेंडू 3 ची आवश्यकता. मॅचचा थरार रंगला जातोय. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाजी मार्कवरती सूरज. आज मात्र नावाचा लौकिक करण्याची सुवर्ण संधी, स्वतःच्या हाताने स्वतःची कहाणी लिहिण्याची संधी. पहिला चेंडू वेगात, वा वा वा, जबरदस्त मॅच आवडले. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय मॅच आहे पहा, वाटलं देखील नव्हतं अशा प्रकारे मॅच रंगेल, परंतु जबरदस्त मॅच. ज्यांच्याकडे लढण्याची क्षमता असते ते केव्हाही इतिहास बदलू शकतात. ही इतिहास बदलवण्याची मॅच आहे. जबरदस्त मॅच. कंपल्सरी चेस आहे मित्रांनो, म्हणजे 3 धावा कंपल्सरी बनवावे लागतील या मॅच मध्ये. ओहो, चांगला चेंडू आहे. दिशा दिली आहे. आता मात्र 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. पहा, या आधी मॅच फिनिश करण्याच्या इराद्याने फटका केला, आता मॅचला जिंकण्याच्या इराद्याने फक्त दिशा दिली गेली आणि त्याचमुळे आज चेंडू हा थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडताना पाहायला मिळाला. 1 धाव आली आहे. धावसंख्या 48 वरती विराजमान झाली आहे. 4 चेंडू आवश्यकता अजून देखील 2 ची आहे आणि 2 धावा या कंपल्सरी बनवायच्या आहेत आणि कंपल्सरी म्हटलं की आपल्याला 2 या पूर्णत्वास न्यायलाच लागतील. 2 धावांची गरज आहे. मॅच जबरदस्त आहे. स्ट्राईकला विकास कदम देखील आहे.
शॉर्ट अंपूल इथे जर पाहायला गेलं तर फटका फसलाय. हुक करण्याचा प्रयत्न, इथे एक धाव आली आहे. इथे एक धाव आली, इथे एक धाव आली आहे. इथे एक धाव ही सगळ्या खात्यामध्ये ऍड होईल. डिक्लेअर स्वरूपामध्ये ही धाव आली आहे. एकरी धावांनी धावसंख्या आतापर्यंत 49 म्हणजे स्कोर लेवल झाली आहे. स्कोर लेवल झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी एक बेनिफिट आहे. एक धाव त्यांना इथे मात्र महत्वाची देखील आहे. ही एक धाव आपल्याला रोखायची आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 चेंडू 1 धाव. जबरदस्त मॅच रंगली आहे. आता मात्र ऑस्ट्रेलिया स्टाईलने हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ही मॅच जिंकायची आहे. ज्या संघाने पहिली मॅच जिंकली होती त्यानंतर सातत्याचा अभाव पाहायला मिळाला. हे मागाशी देखील मी वैभवला तेच विचारलं होतं. पहिली मॅच जिंकलास, दुसरी मॅच पराभूत झाला, सातत्य कमी पाहायला मिळालं आणि त्याचमुळे कुठेतरी हे संघ पराभूत होताना पाहायला मिळालं. या मॅच मध्ये देखील ती स्थिती आहे, सातत्याचा अभाव. ओहो, या चेंडूवरती काय घडलंय? ओहो, या चेंडूवरती निश्चितच एक धाव ही कंप्लीट झाली आहे. बॉडीला हा चेंडू लागला होता, यष्टी रक्षकाने चूक केली आणि तिथेच एक धाव आली आहे. परंतु सूरजच्या आणि त्याचबरोबर जतीन कांबळेच्या या संघर्षासाठी टाळ्यांचा गजर थोडासा होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळाले. मॅच हरलेत, परंतु मॅच मध्ये लढताना देखील पाहायला मिळाले. श्री स्वामी समर्थ वॉरियर संघ यांचं हे वार इथं त्यांचं युद्ध इथे संपुष्टात आलंय. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आणि त्याचबरोबर ही मॅच जिंकणारा संघ तो म्हणजेच कॅडबरी क्लब मसुरी संघ, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच महत्वाचा किताब आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. स्क्रीनवरती कोणाला पाहतोय? निश्चितच बेटी धनाची पेटी. आणि सध्याच्या घडीला जे टेरेस वरून मॅच पाहतायत त्या मुली देखील आपण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील क्रिकेटवरती प्रेम आहे. यांच्यामध्येच एक स्मृती मंदना लपले आहे. यांच्यामध्येच खूप साऱ्या क्रिकेटर लपले आहेत आणि त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणि या मॅचचा यानंतरच्या मॅचचा टॉस विक्रांत जाधव सरांच्या हस्ते होईल.